एक नजर ठळक घडामोडींवर। वाडीभोकर नकाडे रस्ता कामाचा शुभारंभ, स्थानिकांनी आमदार कुणाल पाटील यांचा केला सत्कार। धुळे बस स्थानकात काँक्रिटीकरण कामाचा आमदार शहा यांच्या हस्ते शुभारंभ। गोरक्षकांची सतर्कता, मोहाडी पोलिसांची तत्परता, अवैध गोवंश वाहतूक रोखली। धुळे मंडळातर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या नळांना वॉटर मीटर बसविणाऱ्या निर्णयाचे स्वागत। आणि बालाजीराव उत्सव निमित्ताने आजी आजोबांचे स्मरण करीत महाप्रसादाचे वाटप। आता बातम्या विस्ताराने। धुळे ग्रामीण जनतेचे प्रेम नेहमीच आमच्या पाठीशी राहिले। समस्या जाणून घेत विकास कामे करण्याची भूमिका नेहमीच सकारात्मकपणे घेत आलो। पुढील काळातही परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे। त्यांच्या हस्ते वाडीभोकर नकाडे रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। धुळे शहरातील वलवाडी परिसरात प्रभाग क्रमांक 1 मधील नकाडे ते वाडीभोकर पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती। पावसाळ्यात तर स्थानिकांचे प्रचंड हाल होत होते। सदर रस्त्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली असता आमदार कुणाल पाटील यांनी रस्ता कामासाठी 3.5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला। या रस्ता कामाचा शुभारंभ नुकतेच आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला आहे। या प्रसंगी सर्वप्रथम आमदार कुणाल पाटील यांनी समस्या जाणून घेत तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन रस्ता काम मार्गी लावल्याने स्थानिकांच्या वतीने आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार कुणाल पाटील, सभापती बाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य छोटूभाऊ चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य वाघ, शिक्षक संघटनेचे राका पाटील, मंडळ सरपंच डॉक्टर संदीप पाटील, माजी सभापती भगवान गर्दे, जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय खेरणार, गणेश गर्दे, आबा गर्दे, राजू पाटील, कन्स्ट्रक्शन ठेकेदार सचिन पी सनेर, भूषण सनेर तसेच बांधकाम विभागाचे किरण पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण अनेक रस्त्यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण या ठिकाणी करून घेतले। वलवाडीपासून तर नकाड्याकडे जाणारा जो रस्ता आपण 3,24,00,000 रुपये खर्च करून आपण मंजूर करून घेतला होता, त्या रस्त्याचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी करून घेतलं। आणि नकाने गावामध्ये सुद्धा नकानेपासून तर वारकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन केलं। त्याचप्रमाणे नकाने गावामध्ये जे मंदिराच्या बाजूला आपण पेवर ब्लॉकची जवळपास 10 लाख रुपयाची व्यवस्था आमदार निधी म्हणून करून दिली, त्याचंही लोकार्पण आज आपण केलं। अशा अनेक विकास कामांचे लोकार्पण आपण करतो आहोत। मला असं वाटतं की बरेचशी कामं या धुळे तालुक्यामध्ये रस्त्यांची आणि पुलांची आपण करून घेतलेत। या सर्व लोकार्पणांची कामं आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये करतो आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा अनेक कामं या तालुक्यामध्ये राहून गेलेत। ते कामंसुद्धा आपल्याला प्राधान्याने घेऊन त्या ठिकाणी करून घ्यावे लागतील। आज गावागावामध्ये फिरताना ज्या अडचणी येत आहेत, ज्या गोष्टी आपल्या पूर्ण झाल्या, त्यांचे आपण लोकार्पण केलं आणि ज्या गोष्टी राहून गेल्या त्या सर्वांचा एकदा आढावा आम्ही पूर्णपणे घेतो आहे। आणि मला असं वाटतं की लोकांमध्ये फार उत्साहाचं वातावरण आहे। लोकांना हे जाणवतं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये विधानसभेच्या या कार्यकाळामध्ये भरपूर कामं या तालुक्यामध्ये आपण केल्यामुळे लोकांमध्ये फार आनंद आणि समाधान वाटतो आणि त्यामुळे आम्हालाही मनाला समाधान वाटतं की आपण जे काम केलं त्याची कुठे ना कुठेतरी पाठीवरची थाप लोकांच्या माध्यमातून मिळते। मला धुळे ग्रामीणमधल्या जनतेला खरंच हे सांगावंसं वाटेल की हा जो सर्व विकास आहे हा त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये शक्य होऊ शकलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा याच्यासारखाच किंवा यापेक्षा जास्त विकास हा धुळे तालुक्यामध्ये करण्याकरता आम्ही करतो। धुळे शहर वासियांनी मला भरभरून प्रेम दिले आहे।
त्यामुळे कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार फारुख शाह यांनी दिली आहे। त्यांच्या हस्ते धुळे बस स्थानक परिसरात काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नुकतेच करण्यात आला आहे। धुळे शहरातील धुळे बस स्थानक येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत धुळे औद्योगिक विभागातील परिसरात काँक्रिटीकरण कामासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। या कामासाठी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांचे विशेष प्रयत्न होते। शाह यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या कामाचा शुभारंभ नुकतेच आमदार फारुख शाह यांच्या हस्ते धुळे शहर बस स्थानक परिसरात करण्यात आला आहे। 14 ऑक्टोबर रोजी सकाळी या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करीत असताना स्थानिकांसह बस स्थानकातील अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते। या प्रसंगी आमदार शाह म्हणाले की धुळेकर नागरिकांनी मला प्रचंड प्रेम दिले आहे। शहरातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार फारुख शाह यांनी यावेळी दिली आहे। बस स्थानकाचा काँक्रिटीकरणाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। अनेक वर्षापासून या परिसराची अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या स्वखर्चाने या परिसराची डागडुजी केली होती आणि नंतर सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री महोदयांना अनेक वेळा निवेदने दिली। नंतर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं होतं की परिवहन महामंडळाकडे सध्या कत्तलीच्या इराद्याने अवैधपणे गोवंशाची वाहतूक करणे दोघांना भोवले आहे। निस्वार्थ गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मोहाडी पोलिसांच्या मदतीने 14 गोवंशांना जीवनदान देण्यात आले, तर दोघांवर कारवाई करण्यात आली आहे। मुंबई-आग्रा महामार्गाद्वारे इतर राज्यातून मालेगावकडे बेधडकपणे गोवंशाची अवैध वाहतूक होत असते। दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा दिनी महामार्गावरून मालेगावकडे धुळे मार्गे अवैधपणे कत्तलीच्या इराद्याने गोवंशांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना प्राप्त झाली होती। त्यामुळे सतर्क असलेल्या गोरक्षकांना महामार्गावर संशयित PB11 DA 2912 क्रमांकाचे वाहन दिसतात। त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करीत असतानाच मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती प्राप्त होताच संबंधित वाहनाची कसून चौकशी केली असता त्यात 14 गोवंश कत्तलीच्या इराद्याने अवैधपणाने मालेगावकडे नेले जात असल्याची खात्री होताच पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे। दोघांना आयशेअर वाहनासह ताब्यात घेत 14 गायींना गोशाळेत सुखरूपपणे सुकविण्यात आले आहे। निस्वार्थ गोरक्षकांची सतर्कता आणि मोहाडी पोलिसांची तत्परता यामुळे कत्तलीच्या इराद्याने अवैधपणे केली जाणारी वंशाची वाहतूक रोखली गेली आहे। दिनांक 12/10/24 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे निस्वार्थी गोरक्षकांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की PB11 DA 2912 या आयसर वाहनात 14 गायी हे बेकायदेशीरपणे कोंबून मालेगाव येथे कत्तलाच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत आहे। निस्वार्थ गोरक्षकांना माहिती मिळताच त्यांनी महामार्गावर सापळा रचून त्यांनी मोहाडी पोलिसांना सूचित करून मदत घेतली। धुळे लळिंग टोल नाकाच्या पुढे आयशर वाहन पकडण्यात यश आले। सदर वाहनातील 14 गोवंश नौकार गौशाळेत सुखरूप उतरविण्यात आले आहे व 2 जणांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई निस्वार्थी गोरक्षक व मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी केली आहे। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC's लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। धुळे महानगरपालिकेने शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर मीटर लावण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे। भाजपाचे माजी आमदार
हर्षकुमार रेलन यांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे। धुळे शहरात पाणी पुरवठ्याची नेहमीच ओरड असते। शहरात मोठा पाणीसाठा उपलब्ध असतानाही धुळेकरांना मात्र वेळेत योग्य पाणी मिळत नाही। किंबहुना अनेकदा धुळेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। मात्र आता धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या नळांना वॉटर मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे पाण्याची बचत होत असताना विजेची व पाणी पुरवठा शुद्धीकरणासाठी वापरले जाणारे केमिकल्स यांची देखील बचत होणार आहे। म्हणून आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करीत भाजपचे माजी नगरसेवक वर्षा हर्षकुमार रेलन यांनी धुळे मनपा आयुक्त अनिता दगडे पाटील व प्रशासनाचे अभिनंदन करीत प्रशासनाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत। धुळे शहरात रथ उत्सवाची प्राचीन परंपरा आहे। रथ उत्सव निमित्ताने शहरातील बालाजी मंदिरात भाविकांची सोमवारी मोठी मांदियाळी दिसून आली। गुंदेशा परिवार राजस्थान मांडोली यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील बालाजी मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे। बालाजी रथ उत्सवाची स्वतंत्र परंपरा धुळे शहरात आहे। या उत्सवासाठी सोमवारी भाविकांची मोठी मांदियाळी बालाजी मंदिरात दिसून आली। भाविकांच्या गर्दीने बालाजी मंदिर प्रचंड फुलले होते। दिलीप कुमार असलचंदजी गुंदेशा व समस्त परिवार राजस्थान मांडोली धुळे यांच्यातर्फे श्री असलचंदजी गुंदेशा व माता श्रीमती मदनबाई गुंदेशा स्मरणार्थ बालाजी उत्सव निमित्ताने महाप्रसाद वाटप करण्यात आले। धुळे शहरातील दिलीप असलचंदजी गुंदेशा हे होलसेल व्यापारी असून त्यांच्या वतीने दिलीप कुमार असलचंदजी व समस्त गुंदेशा परिवाराच्या त्यांच्या आजी आजोबा यांच्या स्मरणार्थ बालाजी उत्सव निमित्ताने भव्य महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी पुरी भाजी प्रसाद वाटप करण्यात येतो। शेकडो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला। यावेळी दिलीप असलचंदजी गुंदेशा, सिद्धार्थ गुंदेशा, श्रेणिक गुंदेशा व संपूर्ण गोंदेशा परिवार यांनी आता परिश्रम घेतले। यंदा बालाजी रथानिमित्त महाप्रसादाचा वाटप ठेवला आहे। दिलीप कुमार असलचंदी गुंदेशा यांच्याकडनं आमचे आजी आजोबा श्री असलचंद कुमारजी जैन आणि मदनबाई असलचंदी जैन यांच्या स्मरणार्थ आम्ही भंडाऱ्याचा महाप्रसादाचा वाटप ठेवला आहे। कृपया सगळ्यांनी याचा लाभ घ्यावे ही विनंती। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।